हॅलो ट्रेडर्स. जसं की मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की एक असा स्टॉक जो 35 रुपयाचा आहे, पण ज्याचं टार्गेट येत्या 2 वर्षात 460 असं आहे, असा स्टॉक तुम्हाला पाहिजेत का? आणि तुम्ही सर्वांनी त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं. त्यामुळे आपण आता तो स्टॉक आज बघणार आहोत. स्टॉकचं नाव आहे बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेड. तर ही कंपनी जी आहे ती जमनालाल बजाज यांनी 1931 साली सुरू केली होती आणि ॲज पर वेबसाईट वन ऑफ द लार्जेस्ट इंटिग्रेटेड शुगर कंपनीज, म्हणजे जगातली जितक्या काही मोठ्या मोठ्या शुगरच्या कंपन्या असतील त्यापैकी एक ही भारतातली सगळ्यात मोठी शुगर कंपनी आहे. कंपनी खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते, जसं की शुगर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, बाय प्रोडक्ट, बाय कंपोस्ट. आपण आता जर का ट्रेडिंग व्ह्यू वरती गेलो तर या ठिकाणी इतर माहिती मिळते आपल्याला की सदर जी आहे तर शुगरमध्ये काम करते, त्यांची डिस्टलरी आहे, पॉवर सेक्टरमध्ये काम करतात, बायो कंपोस्ट, बायो खत, या सगळ्या गोष्टीची काम करतात. कंपनी किती मोठी आहे? तर कंपनीचं जे मार्केट कॅपिटल जे आहे ते 45.4 बिलियन रुपीज आहे. म्हणजे खूप मोठं जे मार्केट कॅपिटल जे या कंपनीचं आहे. आता गोष्ट करूया मार्केट त्याच्या प्राइस ॲक्शनची. प्राइस ॲक्शनमध्ये आपण इयरली चार्टवरती जर का गेलो, तर आपल्याला असं दिसतं, की 1 जानेवारी 1999 साली कंपनी लॉन्च झाली होती. स्टॉक मार्केटमध्ये तिचं आय-पी-ओ आला असेल आणि त्यावेळेस तिची किंमत ₹7.75 होती. नंतर आपण अजून जर का बारकाईनं जर का पाहिलं, तर आपल्याला दिसतं, की 2001च्या सुमारास कंपनी ₹3.95 आली होती आणि 2004 मध्ये सुद्धा कंपनी त्याच रेंजमध्ये होती. पण 2005 मध्ये अचानक असं झालं, की कंपनीची एकदम ग्रोथ झाली आणि त्यावेळेस तिनं इथं जर का 2002चा उच्चांक पाहिला, तर क्लोजिंग बेसिसवर होती ₹4.65. पण पुढच्याच वर्षात ती कंपनी ₹29.80 आसपास क्लोज झाली. त्याच्यानंतर 2005 मध्ये कंपनीनं परत हाय जो मारला, तो या ठिकाणी आपण जर का पाहिलं, तर यू विल अमेज की कंपनीनं ₹463 हाय मारला. म्हणजेच शेकडो पटीत या ठिकाणी आपल्याला वाढ पाहायला मिळते. त्याच्यानंतर असं झालं, की 2005 मध्येच 4 मध्ये या ठिकाणी काहीतरी रिजेक्शन आलं आणि त्याच्यामुळं कंपनी परत या ठिकाणी इतकी वाढून ₹97 वरती क्लोज झाली. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2005 मध्ये कंपनीनं परत ₹287 हाय मारला आणि क्लोजिंग दिली ₹263. त्याच्या नेक्स्ट वर्षी कंपनीनं परत उच्चांक मारला तो 480चा आणि क्लोज होता होता कंपनी ₹186 वरती क्लोज झाली. आता आपण इथं इयरली कॅन्डल्सवर बघतोय तर आपल्याला खूप जास्त तफावत या ठिकाणी दिसते. यानंतर कंपनी कंटिन्यूअस खाली आली आणि या ठिकाणी एक बेस बनला. म्हणजेच या ठिकाणी एक इयरलीचा सप्लाय झोन फॉर्म झाला. तिथे त्याची लेग इन, बेस, बेस आणि ही होती लेग आउट. शेवटी लेग आउटनं खूप सारे खाली आणली किंमत आणि या ठिकाणी ₹34.85 लो मारून ₹59.70 वर कंपनी क्लोज झाली. त्याच्यानंतर याच ठिकाणी एक इयरलीचा डिमांड झोन होता. आपल्याला माहिती आहे त्यातून किंमत वरती गेली आणि ती गेली ₹190.30 वरती आणि त्याच कालावधीत या इयरली सप्लाय झोनमध्ये त्याची एंट्री झाली आणि कंपनी कंटिन्युअस 2010-11 मध्ये खाली आली, परत ₹22 वरती. म्हणजे आपण पाहू शकतो, की या ठिकाणी 482 चा हाय मारून कंपनी ₹22 रेंजमध्ये परत आली. त्याच्यानंतर कंपनी कंटिन्यू लो, 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 लो करत राहिली आणि ती ₹480 हाय मारणारी कंपनी तिनं लो जो या ठिकाणी दाखवला, तो होता ₹2.70 अराउंड, टू बी प्रिसाइज. आता या ठिकाणी एक परत इयरलीचा सुद्धा डिमांड झोन होता. पण अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी कंपनीनं त्याच्याही सुद्धा खाली क्लोजिंग दिली. नियर अबाउट याची तर डिजिटल लाईन जी होती, ती ₹3.30 वरती होती.
एक आपण एक्झॅक्ट पाहू, तर या ठिकाणी ₹3.45 डिजिटल लाईन होती. पण यानं जो लो मारला, तो होता ₹2.40. म्हणजेच जर का पर्सेंटेज वाईज जर का या ठिकाणी विचार केला, तर तो खूप जास्त होतो 29%चा. म्हणजेच इथं आता असं झालेलं आहे, की या इयरली मधला कोणताही संबंध उरला नाही. म्हणजे आता जी प्राइस ॲक्शन चालू झाली, ती ऑल टाईम लोवरती चालू झाली. आणि आपल्याला माहिती आहे याला टॅकल कसं करायचं, याच्यासाठी आपण जे शिकलो ते म्हणजे ॲडव्हान्स ट्रेंड एनालिसिस नुसार. मग आता बाकीची तर प्राइस ॲक्शन सोडून देऊ आणि सरळ येऊ डेली टाईम फ्रेमवरती आणि या ठिकाणी बघितलं, तर या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं दिसेल, की या ठिकाणून जेव्हा या प्राइस रेंजमधून प्राइस चालली, तर ती फक्त सर्किट बनवत चालू होती आणि याच्यातून आपल्याला कोणताही प्राइस ॲक्शन कळत नाही. म्हणून आपला दुसरा जो टाईम फ्रेम आहे, त्याच्यानुसार आपण या ठिकाणी बघूया आणि आपल्याला असं दिसलं, की इथे जीही प्राइस ॲक्शन घडते आता, तर या ठिकाणी एक तर सप्लाय झोन हा ब्रीच झाला आणि दुसरा सप्लाय झोन हा पण ब्रीच झाला आणि हे सगळं करण्यामागं हात होता या डिमांड झोनचा. आता ही घटना आहे 2020 ची, ज्यावेळेस कोरोनाचं मार्केट पूर्ण डाऊन आलेलं होतं आणि एक रिकव्हरी सुरू होती आणि त्या रिकव्हरीत या बजाजनं पार्टिसिपेट केलं. आता आपल्याला माहिती आहे, की या ठिकाणी एक एक्झिक्युशन पण असेल, सगळ्या गोष्टी असेल, त्याला मल्टिपल बॅक टू बॅक लेगआउट सुद्धा आहेत. पण आता इतकं डिटेल जाण्यापेक्षा आपण डायरेक्टली हा झोन वीक टू वीक मार्क करू. कारण आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथे मिळणारच आहेत. आणि आपण या ठिकाणी जर का पाहिलं, तर आपली एंट्री झाली ₹4.45 इथं. पण आपण सातत्यानं या स्टॉकवरती अविश्वास होता आपला. सुरुवातीच्या काळात आपण त्याच्याकडे दुर्लक्षच केलं आणि पाहता स्टॉकनं या ठिकाणी डबलच्या पुढचं टार्गेट दिलेलं आहे. डबल नाही, तर 6 6 पट रक्कम त्यानं इथंच करून दिली आणि कंटिन्यू आता असं व्हायला लागलं, की आता डिमांड झोन चालायला लागले. जेही डिमांड झोन होते, आता हा ₹12 चा डिमांड झोन त्यानंही इथं जवळपास निअर अबाउट डबलचं टार्गेट दिलं. त्याच्यानंतर उर्वरित इथले जे होते, मग मंथली सुद्धा चालायला लागले आणि प्रत्येक टाईम फ्रेमचे डिमांड झोन जे आहे, तर या ठिकाणी वर्क करायला लागले. आता हा होता मंथलीचा आणि हा मंथली सुद्धा एवढा खराब मंथली आहे, पण आपल्याला माहिती आहे, इथं ट्रेंड चेंज झालेला आहे आणि या ठिकाणी वीक टू वीक चालायला लागले. त्याच्यानंतर सेकंड एंट्री जी होती ती ₹8.5 वर होती आणि तेव्हाही कंपनीनं तिथून भरपूर मोठं असं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. जाता कंपनीने ₹40 चा हाय मारला. आता इथपर्यंत जर का स्टोरी पाहिली, तर आपण क्वार्टरली ईएमएच्या वरती क्लोजिंग घेतलेली आहे. क्वार्टरलीचा जर का विचार केला, तर या ठिकाणचे आसपासचे सगळे सप्लाय झोन टेस्टेड आहेत. ओके. मंथलीच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. वीकलीचा सपोर्ट घेऊन वर जात आहे आणि डेली सुद्धा सपोर्टिंगला आहे आणि आता डेलीच्या वरती सुद्धा क्लोजिंग मिळालेली आहे. आता सप्लाय झोनचा जर का विचार केला, तर नियर अबाउट आपल्याला आता एक मेजर सप्लाय झोन इथं पाहायला मिळतो, जो क्वार्टरली टाईम फ्रेमवर आहे. पण त्याला जर का मार्क आपण केलं आणि त्याच्या आत जर का पाहिलं, तर आपल्याला विशेष असं काही दिसत नाही. आणि या ठिकाणी पूर्ण गार्बेज एक एरिया आपल्याला पाहायला मिळतो, जो की ज्याला अडवू शकत नाही, काही वेळ थांबवू शकतो फक्त. इथं कोणतंही प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला मिळत नाही. म्हणजे फार तर काय होईल, या ठिकाणी प्राइस जी आहे ती 52 ते 72 या दरम्यान काही दिवस हॉल्ट करू शकते. म्हणजे पहिला तर अडसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. दुसरा जो मेजर सप्लाय झोन आपल्याला दिसतो, तो म्हणजे हा वाला. या सप्लाय झोनची गोष्ट करतोय मी. आता आपण त्याही सप्लाय झोनला जर का बारकाईनं पाहिलं डेली टाईम फ्रेमवरती जाऊन, तर आपल्याला असं दिसतं, की तिथं सुद्धा कोणतीही मेजर गोष्टी नाहीयेत.
आता हे एक एक्झिक्युशन आहे जे काही वेळ काम करत आणि एक हे एक्झिक्युशन आहे जे काही वेळ काम करत, तर होऊ शकतं इथून 5 ते 10% प्राइस या ठिकाणून खाली येणार आहे. म्हणजे जर का कोणा आज विकत घेऊन इथलं पहिलं टार्गेट ठेवलं ₹100 तरी सुद्धा फेअर गोष्ट आहे. त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही. आता याच्यात करायचं कसं ते मी नंतर सांगतो. आता आपण एकदा नेक्स्ट सप्लाय झोन पाहून घेऊ. आपण जनरली या ठिकाणी फक्त क्वार्टरलीचेच कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर एक सप्लाय झोन हा दिसतो आपल्याला आणि आपण त्याला सुद्धा बघणार आहोत. तर आपण जर का पाहिलं तर हा झोन पूर्णपणे एक काय म्हणू आपण जिथं कुठेही स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला दिसत नाही. एक एक्झिक्युशन हे दिसतं जे काही वेळ त्याला थांबवून थोडंफार खाली आणेल आणि एक एक्झिक्युशन आहे जे हलकेसे सेलिंग प्रेशर जे येते इथून पाहायला मिळू शकतं आपल्याला. पण ही लेवल जी येणार आहे तर ती जाणार आहे 180च्या जवळपास स्टॉक तर इझिली या ठिकाणी रीच करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट सप्लाय झोन जो पाहायला मिळतो तो म्हणजेच हा. पण याची रेंज खूप जास्त मोठी असल्यामुळं इथं खूप मोठी रेंज आहे आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या रेंजमध्ये मल्टिपल एक्झिक्युशन सापडू शकतात. पण त्याचबरोबर झोनची ताकद सुद्धा कमी होत चालते. जर का इतके वाईड झोन असेल, तर त्या ठिकाणी अ, जी सेलिंग जी आहे ती डिस्ट्रिब्यूट होती आणि त्याची चालण्याची शक्यता जास्त राहत नाही. तर आपण पाहिलं की या ठिकाणी हा एक झोन आहे आता, जो की स्ट्रॉंग वाटतो आणि इथून बऱ्यापैकी 5 ते 10, 15% पर्यंत प्राइस खाली आणू शकतो. पण ही जी रेंज आहे, ही रेंज आहे ती ₹300 ची. म्हणजेच ऑलमोस्ट ₹35 जो स्टॉक आहे, तर तो 300 पर्यंत जाईल आणि नंतर तिथून खाली येईल. बाकी हे जे एक आहे इथला, हे जे एक एक्झिक्युशन आहे, ते टोटली टेस्टेड आहे. म्हणजेच या ठिकाणी आता हा जो एरिया आहे, इथे इनव्हॅलिड झालेला आहे. आणि या दोघांच्या मध्ये जे ते थोडंफार खाली आले 5 ते 10% पर्यंत. पण त्याच्यापेक्षा प्राइस जास्त खाली येऊ शकत नाही. आणि फायनली आपण पाहिलं तर मग आपला नेक्स्ट पर्याय दिसतो हा वाला 431 चा. आणि याला जर का मार्क केलं तर ही आहे आपली फायनल डेस्टिनेशन आहे, की जिथपर्यंत आपण असं म्हणू शकतो, की याचं जे फायनल टार्गेट आपण ठेवलेलं आहे, कदाचित इन्स्टिट्यूशनल बाईंग स्ट्रॉंग जर का असली, तर हे सुद्धा पार होईल आणि स्टॉक ऑल टाइम हाय वरती जाईल. आता एक क्विक नजर याच्यावरती टाकू. तर इथं जर का पाहिलं आपण, तर या ठिकाणी कोणतंही एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हेन्स हा स्टॉक इथे सुद्धा थांबणार नाही. आता गोष्ट, की हे सर्व व्हायला किती वेळ लागू शकतो? तर पहा, व्हायला तर खूप लवकरही होऊ शकतं आणि व्हायला उशिराही लागू शकतो. आता इथं जी गोष्ट होती 3.75 आणि आजची प्राइस आहे या ठिकाणी 35. म्हणजे 10 पट या ठिकाणी रक्कम वाढली. या गोष्टीला 4 वर्षांचा कालावधी लागला. आता इथं आपण जर का डबल चौबलचंही टार्गेट जर का पकडलं, तर याला साधारणतः 2 वर्ष कमीत कमी वेळ लागू शकतो. आता होईल असं, की मध्ये-मध्ये आता कुठेही या आतापर्यंत एक्सप्लोसिव्ह कॅन्डल यात लागलेल्या नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे, की एकदा सप्लाय झोन टेस्टेड मिळाले, की प्राइस अप्पर सर्किट लावायला सुद्धा कमी जास्त करणार नाही आणि सिंगल डे 10% 20% च्या रॅल्या सुद्धा याच्यात मिळू शकतात येणाऱ्या काळात. आता करायचं काय? तर करायचं असं आहे, की आपल्याला जो आपण यात हे शिकलो होतो फॉर्म्युला, तो म्हणजे 40-30-30 चा फॉर्म्युला आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता शिकलो होतो आपल्या चालू क्लासमध्ये. तर फर्स्ट गोष्ट अशी आहे, की तुम्हाला करंट प्राइस वरती 40% रक्कम टाकायची आहे. आता या ठिकाणी आणि 30% रक्कम आपल्याला 60% रक्कम आपल्याला राखीव ठेवायची आहे.
जशी प्राइस खाली येईल, जर का प्राइस खाली आली तर ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला त्यात ॲव्हरेज करायचंय आणि परत जर का प्राइस खाली गेली, तर आपल्याला परत ॲव्हरेज करायचंय. जर का कोणाला फुल वन टाईम करायची असेल, तर त्यांनी 50-50 चा फॉर्म्युला करायचा आहे आणि त्या कंडिशनमध्ये या ठिकाणी ₹17 ची एक लेव्हल जी आहे, ती जर का तुम्हाला मिळाली, तर खूप बेस्ट आहे. किंवा या ठिकाणी ₹24 ची एक लेव्हल आहे, ती एक खूप बेस्ट लेव्हल आहे. या 2 लेव्हल ज्या आहेत, तर तुम्हाला जर का वन टाईम जर का करायचे असतील, तर करंट प्राइसवर 50% करा आणि जर का वरती जाऊन परत प्राइस खाली येत असेल, तर त्यावेळेस 50% रक्कम टाका. अन्यथा कोणा जर का इथंही 100% रक्कम डिप्लॉय केली, तर त्यालाही काहीच प्रॉब्लेम नाही. आत्ताच तुम्ही घेऊन 2 वर्ष डायरेक्टली सोडून द्या, तरी सुद्धा तुम्हाला यात ह्यूज टार्गेट पाहायला मिळेल. तर बेस्ट लेव्हल सांगून देतो. एक लेव्हल तर होती ही आणि एक लेव्हल ही. या 2 ठिकाणी तुम्हाला जी सॉरी ही वाली, ही नाहीये आपली. तर या ठिकाणी तुम्हाला बेस्ट वे की तुम्हाला जितकी जास्त क्वांटिटी इथं ॲड करता येईल, तितकी ॲड करा. येणाऱ्या काळात स्टॉक हा भयंकर तुम्हाला रिव्हर्सल दाखवेल आणि आतापर्यंत आपण युनिट्रेडच्या वतीनं जे स्टॉक तुम्हाला रेकमेंड करण्यात आलेले आहे, ते ऑलरेडी दिवाळी पीकमधले बरेच स्टॉक जे आहेत, ते दुप्पट-तिप्पट झालेले आहेत. बाकीचे दुप्पट होण्याच्या मार्गावर आहेत. पण मार्केट कंडिशनमुळं अप्स अँड डाउन सुरू असतात. याच्यात काही कोणती नवीन गोष्ट नाहीये. उद्या हा स्टॉक खाली आला, तर उलट तुम्ही आनंद व्यक्त करा, की तुम्हाला अजून कमी प्राइसमध्ये मिळतोय आणि ही जी एक इन्व्हेस्टमेंट आहे, ही तुम्हाला कित्येक पटीत तुम्हाला यातून रिटर्न जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यामुळं कोणीही संधी सोडू नका आणि तुमचं जेही काही भविष्याच्या दृष्टीनं प्लॅनिंग असेल, त्या दृष्टीनं इतका पैसा तर या स्टॉकमध्ये टाका कमीत कमी आणि विसरून जा, की तुम्ही काहीतरी बाय केलेलं होतं. एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणजे जर का हा सप्लाय झोन नसता, तर प्राइस इथूनच वरती गेली असती. पण आता हा स्टॉक या सप्लाय झोनमधून खाली आलेला आहे आणि हा स्टॉक पूर्णपणे वरती जाण्यासाठी रेडी आहे. तर याच एका गोष्टीसाठी आजच्या व्हिडिओचा पर्पज होता आणि अशाच तुम्हाला मल्टी बॅगर आपण आता काय म्हणतो नेहमी, की जर का कोणी सांगितलं असतं, की इन्फोसिस इतक्या कमी किमतीचा होता आणि कोणा सांगितलं असता, की घेऊन ठेवा, तर माझं खूप चांगलं झालं असतं. एम-आर-एफ मी 10 वर्षापूर्वी घेतला असता, खूप चांगलं झालं असतं. असं जे रिग्रेट आहे, ते जर का येऊ द्यायचं नसेल, तर हा बजाज हिंदुस्तान लिमिटेड शुगर सॉरी बजाज हिंदुस्तान शुगर हा आजच बाय करा आणि याला सोडू नका. कारण की हा भविष्यातला एक मल्टीबॅगर आहे आणि तुम्हाला जर का अशाच अपॉर्च्युनिटी शोधायच्या असतील, तर यासाठी प्राइस ॲक्शनचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे आणि अशा ज्ञानासाठी एकमेव महाराष्ट्रातून प्युअर सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल नॉलेज देणारा एकमेव कोर्स म्हणजे युनिटेड रिसर्च अकॅडमीचा कोर्स आहे. आणि व्हिडिओच्या एंडला इतर इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड केल्या जाईल. तर जास्तीत जास्त संख्येनं हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांकडे, तुमच्या मित्रांकडे शेअर करा आणि जेही या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील, अशा सर्वांसाठी हा स्टॉक एक खूप चांगला पर्याय आहे. तर युनायटेड रिसर्चचं नावही रेकमेंड करा सोबत. कारण अशा प्रकारच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहे, या तुम्हाला नेहमी दिल्या जातात युनायटेड अकॅडमीकडून. ओके. तर एवढं तुमच्यासाठी मी हे गिफ्ट घेऊन आलो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड हॅपी इन्व्हेस्टिंग.